पुण्यातल्या 12 धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार आहे। धर्मादाय अधीक्षकांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। याबाबत कारवाईची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मागणी केली होती। त्यानंतर पुण्यात 69 धर्मादाय रुग्णालय आणि 12 रुग्णालयांमध्ये वर्षभरात एकही खाट उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली। तर रुग्णालयात सर्व रुग्णांकडून 100% शुल्क लावण्यात आले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर पुण्यातील इतर धर्मादाय रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आता आक्रमक झाली। पुणे महानगरपालिकेने 22 कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्स नोटीस दीनानाथ रुग्णालय यांना पाठवलं आहे का। आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिकेला दिलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी काल नोटीस पाठवलेलं आहे। परंतु शुक्रवारी सकाळी 12 वाजेपर्यंत पुणे महानगरपालिकेने जर दीनानाथ रुग्णालयाकडून प्रॉपर्टी टॅक्स 22 कोटी रुपये वसूल नाही केला तर आम्ही टॅक्स अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।